नमस्कार मंडळी. आता 31 डिसेंबरला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही. तुम्ही देखील नॉनव्हेज प्रेमी असाल तर तुम्ही एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने घरच्या घरी ही फ्लेवरफुल अशी चिकन दम बिर्याणी करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. परफेक्ट लेअर, चवीला भन्नाट अशी होणारी ही चिकन दम बिर्याणी खास मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर हा बिर्याणीचा राईस छान मोकळा सुटसुटीत शिजावा याकरिता भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा, इथे आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे चिकन दम बिर्याणी तयार करतोय. त्यासाठी अर्धा किलो बासमती राईस घेतला. तर सर्वात अगोदर बासमती राईस हा छान स्वच्छ निवडून ना 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचा. किंवा बिर्याणी करताना तुम्ही छान मोकळा सुटसुटीत होणारा कुठलाही राईस घ्या, परंतु बिर्याणी मस्त हॉटेल स्टाईल व्हावी याकरिता इथे मी बासमती राईस वापरलेला आहे. तर आता यामध्ये तांदूळ छान बुडून वर येईल इतपत पाणी घालायचं. झाकण ठेवून तांदूळ हा 10 ते 15 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास करिता भिजत ठेवायचा. त्यानंतर चिकन मॅरिनेशन साठी हिरवं वाटण तयार करायला घ्यायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि आलं याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट तयार करताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाणी न घालताच हे जाडसर असं वाटून घ्यायचं. तर इथे बिर्याणी तुम्हाला कितपत तिखट करायची त्यानुसार तुम्ही हे सर्व साहित्य घ्या आणि हिरवी मिरची घाला. तर बघा, पाण्याचा वापर न करता हे मी असं जाडसरच वाटून घेतलं. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा किलो चिकन घ्यायचंय. तर चिकन सुद्धा मी अगोदर स्वच्छ करून घेतलं. त्यामध्ये पाववाटी घट्ट असं दही घातलं. तर दही हे घेताना फ्रेश घ्यायचं, आंबट दही वापरायचं नाही. त्यानंतर जी पेस्ट आपण तयार केली बघा अगोदर ती घालायची. यासोबतच यामध्ये तळलेला कांदा, तर हा कांदा सुद्धा मी घरीच तळलेला आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे बघा. तर हा अर्धा कांदा मी यामध्ये घालणार आहे. साधारणपणे पाव किलो कांदे घेतले आणि ते बारीक उभे चिरून ना तेलामध्ये तळून घेतलेले आहे. आता यामध्ये घरगुती मसाले घालायचे. त्यामध्ये हळद पावडर, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला, सोबतच कांदा लसूण मसाला घातला. थोडासा हिंग सुद्धा घालायचा म्हणजे चव छान येते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं. लिंबाचा रस पिळायचा. तर इथे मी अर्धा लिंबाचा रस हा पिळून घातला. थोडस तेल देखील घालायचं म्हणजे हे छान असं मिक्स होतं. साधारणपणे 2 छोटे चमचे इतकं तेल सुद्धा घातलं. आणि आता हे सर्व चांगलं चिकनला लावून घ्यायचं. तर बघा, हातानेच हे सर्व चांगलं चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ना हे साधारणपणे अर्धा तास तरी मुरत ठेवायचं आहे. तुम्ही हे रात्रभर सुद्धा मुरत ठेवू शकता, पण मी इथे चिकन दम बिर्याणी लगेच करणार आहे त्यामुळे मी हे फक्त 15 ते अर्धा तासासाठी मुरत ठेवणार आहे. त्यानंतर बघा, सुरुवातीला भिजत घातलेला तांदूळ हा छान भिजलेला आहे. आता यातील सर्व पाणी तळून घेतलं. तर हा राईस पाण्यातून शिजवून घेण्यासाठी ना सर्वात अगोदर गॅसवर एखादं मोठं भांडं ठेवून त्यामध्ये अर्धा किलो तांदूळसाठी ना 3 ते 4 लिटर पाणी घालायचं. त्यामध्ये थोडं चवीपेक्षा जास्त मीठ घातलेलं आहे. नंतर तेजपान घातले. थोडेसे खडे मसाले घालायचे म्हणजेच 1 चक्रफूल, जे काही खडे मसाले तुमच्याकडे घरात असेल तेवढे सगळे मसाले यामध्ये वापरायचे. तर मी दालचिनी, वेलची, काळी मिरी हे सर्व घातलेले आहे बघा. त्यानंतर यामध्ये थोडस जिरं घातलं, साधारणपणे अर्धा चमचा इतकं, आणि तेल घालायचं. तर 2 छोटे चमचे इतके तेल घातलं म्हणजे तांदूळ हा छान मोकळा सुटसुटीत शिजतो. काही पुदिन्याचे पाने यामध्ये घालायचे, थोडीशी कोथिंबीर ऍड करायची. आणि आता झाकण ठेवून ना पाण्याला उकळ काढून घ्यायची. पाणी उकळल्यानंतरच यामध्ये ना भिजवलेला राईस आहे तो ऍड करायचा. तर बघा, पाण्याला उकळ यायला सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये हा भिजलेला तांदूळ घालूया आणि हलक्या हाताने झाऱ्याने याला मिक्स करून घेऊया. आता पुन्हा एकदा मध्यम आचेवर ना झाकण ठेवून अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 10 मिनिटाकरिता राईस हा शिजून घ्यायचा आहे. तर इकडे 10 ते 15 मिनिटांनंतर आपलं चिकन सुद्धा व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे. तर चिकनला सुद्धा फोडणी देऊया. तर राईस आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेला आहे आणि सारख्याच गॅसवर इथे कढईमध्ये भरपूर असं तेल घातलं. आता बिर्याणी म्हटल्यावर भरपूर असा तेलाचा वापर होतो. त्यामध्ये काही खडे मसाले, एक मोठा उभा चिरलेला कांदा,
आणि एक हिरवी मिरची कट करून घातली. तर हे ना आपण मध्यम आचेवर हलकस गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ. तोपर्यंत मध्ये मध्ये राईसही चेक करायचा, कारण हा राईस आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे, तो जास्त ओव्हर कुक करायचा नाही. तर त्यासाठी ना मध्ये मध्ये हा राईस सुद्धा चेक करत राहायचा. तर थोडा कच्चा आहे, तर आणखी 5 मिनिटं मध्यम आचेवर हा आपण थोडासा शिजून घेणार आहोत. त्यानंतर इकडे आपला कांदा सुद्धा छान हलकासा गुलाबी झालेला आहे. तर ह्या स्टेजला मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ना हे चिकन सुद्धा मध्यम आचेवर पूर्णपणे शिजवून घेणार आहोत आपण. तर दुसरीकडे बघा, आता 15 ते 17 मिनिटं झालेली आहे आणि 15 ते 17 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर राईस हा परफेक्ट असा 80% शिजलेला आहे. आता राईस हा व्यवस्थित असा शिजला की नाही चेक करण्यासाठी ना, तर हा शिजलेला राईसचा एक शीत हातात घ्यायचा आणि तो बघा बोटाने ना असा दाबून बघायचा. याचा बरोबर 3 तुकडे होतात, म्हणजे आपला 80% राईस हा शिजलेला आहे. बाकीचा 20% आपण जेव्हा बिर्याणीला दम देऊ तेव्हा आपोआप शिजला जातो. तर बघा, आता गॅस बंद केलेला आहे आणि हा राईस जो आहे तो पूर्णपणे पाणी निथळून एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा. तर बघा, इथे राईस आपला छान मोकळा सुटसुटीत असा तयार झालेला आहे. एकीकडे आपलं चिकन सुद्धा छान मध्ये मध्ये मी चेक करत शिजवून घेतलेलं होतं. तर चिकनचा मस्त असा फ्लेवर सुटलेला आहे. तर आता चिकन शिजलं की नाही ते चेक करून बघूया. तर चिकन इथे मी पूर्णपणे शिजून घेणार आहे. तर चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर आता गॅस बंद करूया. तर बघा, इथे आपलं चिकन तयार झालेला आहे. राईस सुद्धा परफेक्ट असा 80% इतका शिजून घेतलेला आहे. तर आता चिकन दम बिर्याणीला दम कसा द्यायचा ते बघूया. आणि त्या अगोदर सर्वात आधी बारीक गॅसवर तवा गरम करत ठेवायचा साधारणपणे 5 मिनिटं. नंतर आपण गार्निशिंग साठी काही साहित्य घेतलेलं आहे आणि आता चिकनला दम देण्यासाठी एखादी जाळबुडाची कढई घ्यायची. त्यामध्ये सर्वात अगोदर चिकनची लेयर, त्यानंतर राईसची लेयर, वरतून गार्निशिंग साठी तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, त्यानंतर पुन्हा ही प्रोसेस रिपीट करायची. म्हणजेच यावरती चिकनची लेयर, नंतर राईसची लेयर, तळलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी 3 लेयर मध्ये ही बिर्याणी सेट करून घेतलेली आहे. तर सर्वात वरती बघा अशी राईसची लेयर घालायची, पुन्हा एकदा गार्निशिंग करायचं. वरतून हवं तर तुम्ही साजूक तूप घाला किंवा आवडत असेल तर बटर घालू शकता. वरतून हिरवी मिरचीचे काही तुकडे घातले. त्यानंतर यामध्ये फ्लेवर साठी केवरा इसेन्स वापरणार आहे, तर तो 3 ते 4 थेंब यामध्ये घालायचा. तर ही बिर्याणी छान हॉटेल सारखी दिसावी याकरिता मी खाण्याचे लिक्विड कलर वापरलेले आहे. तर इथे हिरवा आणि लाल कलरचा वापर केला. तर हे कलर वापरणं ऑप्शनल आहे. आता चांगलं पॅक बसेल असं झाकण ठेवायचं आणि दम देण्याकरिता कमी गॅसवर साधारणपणे 15 ते 20 मिनिटाकरिता तव्यावर कढई ठेवून द्यायची. आता बिर्याणी आहे म्हटल्यावर लगेच झटपट अशी कोशिंबीर तयार झाली पाहिजे. त्याकरिता एका बाउल मध्ये इथे मी पाववाटी घट्ट असं दही घेतलं. त्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे. साखर दही मध्ये चांगली फेटून घ्यायची. आता साखर दह्यामध्ये चांगली मिक्स झाली की लगेच यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तसेच बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेलं गाजर किंवा तुम्ही यामध्ये ना बारीक चिरलेला कोबी सुद्धा वापरू शकता. तर इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घालायचं, थोडासा चाट मसाला, म्हणजे मस्त चटपटीत आपली ही कोशिंबीर तयार होते. चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर यावर तडका द्यायचा आहे. त्याकरिता तुम्ही इथे दही वापरलेला आहे, तर तुपाची फोडणी देऊया. तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. त्यासाठी मी इथे 1 चमचा तूप हे चांगलं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, थोडीशी हिंग पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहे. चांगलं मिक्स करून ही चरचरीत फोडणी ह्या कोशिंबीरवर घालायची आहे आणि पुन्हा एकदा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, या ठिकाणी कमी वेळेमध्ये झटपट अशी चटपटीत आपली कोशिंबीर तयार झालेली आहे, जी की चिकन दम बिर्याणी सोबत अप्रतिम अशी लागते. तर दुसरीकडे आपल्या चिकन दम बिर्याणीला मस्त असा दम लागलेला आहे. बघा, तर छान अशी ही फुलून वर आलेली आहे. तर आता राईस थोडासा बाजूला करून खालची लेयर बघा परफेक्ट अशी तयार झालेली आहे.
तर या ठिकाणी ना दम दिल्यानंतर राईस सुद्धा छान फुललेला आहे, परफेक्ट शिजलेला आहे, मोकळा सुटसुटीत झालेला आहे. चिकन बिर्याणीला छान अशी लेअर आलेली आहे बघा. आणि चवीला सुद्धा ही चिकन दम बिर्याणी अप्रतिम अशी लागणार आहे. तर येत्या 31 डिसेंबरला तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर या पद्धतीची चिकन दम बिर्याणी तयार करून बघा. त्यासोबत आपण कोशिंबीर सुद्धा बनवून दाखवलेली आहे. तर परफेक्ट असा बेत तयार झालेला आहे. तर करून बघा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.